सामना मुखपत्रातल्या दाव्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या, पाहूयात। आताचं जे या महाराष्ट्रातलं सरकार आहे त्या सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्यातील संवाद विसंवाद याला कारण आणि येणार का याचं काय होऊ शकतं अशा पद्धतीचं भाकीत व्यक्त केलेलं आहे। शिंदेंजी बरोबर आधी गेलेले लोक आणि नंतर पाठवले गेलेले लोक हे फडणवीसांनी स्वतः सांगितलेलं आहे। बऱ्याच आमदारांनी सांगितलं की आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग आम्ही गेलो, आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग गेलो, काही शिंदेंच्या फोनवरती गेले नव्हते। आणि त्याच्यामुळे हे निश्चित याच्यामध्ये अनेक लोक आहेत, आता त्यांचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही, जे फडणवीसांचंच ऐकतात, एकनाथ शिंदेंचं ते ऐकण्याची काही गरज नाही त्यांना। ही सगळी खटापट चालले ती फक्त एवढ्यासाठीच की त्यांचे 20 आमदार आहेत ते आता फुटून एकनाथ शिंदेकडे येऊ नये। त्यांच्या आमदारामध्ये चलबिचल चाललेली आहे। काही आमदार लवकरच येतील, फक्त 1-2 येऊ शकत नाहीत, 2/3 झाले पाहिजेत। आणि म्हणूनच आपली थोडी बहुत जी काय इज्जत बाकी आहे ती वाचली पाहिजे आणि तेवढ्यासाठी सामनातून हा खटाटोप सगळा चालू आहे। म्हणजे तुमच्या पक्षामध्ये अस्वस्थता आहे का? कारण अजिबात नाही, सगळा पक्ष एक आहे, सगळे आमदार एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, ठामपणे उभे आहेत। आणि एकनाथ शिंदेनी कुठेही विकासासाठी आमदारांना कमी केलेलं नाही। उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उबाटामधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे।